वेद, ये राहुल आत ये. ये राहुल ये बस. हा हा आज सकाळी सकाळी इथं तसं. सांगतो. पहिले तू डोळे बंद कर. उघड आता. हॅपी फ्रेंडशिप डे वेद. तुला पण हॅपी फ्रेंडशिप डे. वेद, आपली ही मैत्री अशीच राहिली पाहिजे. हो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. वेद, आज शाळेत खूप मजा आली ना. होय. आज येणारच ना संध्याकाळी खेळायला. हो येणार की. इथे राहुल आहे तिथे वेद असणारच. आज संध्याकाळी भेटू. होय, आज तर तुला हरवणारच आहे मी. चल बघू. संध्याकाळी वेळेत ये. हो हो, चल बाय. राहुल आता आउट व्हायला तयार हो. हा बघूया, टाक तू बॉल टाक. आज सेंचुरी मारल्याशिवाय काय मी आउट होत नाही. बघ्या हा बॉल खेळून जातो. शिट. Yes, out. वेद, आज भरपूर खेळलो. बास बाबा, चल जरा जाऊन बसूया. होय मला पण ताण लागल्या. चल पाणी पिऊ. होय होय, चल. चला मित्रांनो, जातो मी. उद्या परत भेटूया. बाय. बाय. बाय बाय. राहुल हा एक प्रश्न विचार तुला. हा बोल ना. समज मी अचानक निघून गेलो तर काय करशील? अरे, हा काय फालतू प्रश्न आहे. आणि तसं पण तू कुठे जाणार आहेस, आणि तेही मला न सांगता. अरे तसं नाही, सहज विचारलं. आणि मी सापडलो नाही तर? मग मी रोज तुझी आठवण काढत तुझ्या घराजवळ बसून राहीन. अरे वेद, वेद काय झालं? तू ठीक आहेस ना? अरे जाय ना रे, जरा हवामान बदलले त्यामुळे ठसा लागला. भाजी आहे ना रे, चल खेळूया चल. नक्की ना? होय रे, थांब जरा मी पाणी पण आलं म्हणजे बरं वाटेल. बर बर. अरे, आज वेद शाळेला सुद्धा आला नाही. त्यानं मला काही सांगितलं पण नाही. त्याला कॉल लावून विचारतो. कॉल पण लागत नाहीये. एक काम करतो, त्याच्या घरीच जाऊन बघतो. वेद, वेद, घराला कुलूप? अचानक कुठे गेला असेल हा? अरे राज, वेदच्या घराला कुलूप दिसते. तुला माहितीये का तो कुठे बाहेर वगैरे गेलाय का? मला काय माहित नाही रे. आज सकाळी तू कुठं तर फॅमिली सोबत जाताना दिसला. बर चल बाय, मी जातो. तुला काय तर कळालं तर सांग. बर बर, ठीक आहे. अरे, ही चिठ्ठी कसली? प्रिय राहुल, तुला काही न सांगता मी गावाकडे आलो. त्यासाठी मला माफ कर. कारण तुला सत्य सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मला एक गंभीर आजार आहे. डॉक्टरने सांगितलंय माझ्याकडे फारसा वेळ उरला नाही. म्हणूनच आयुष्यातले शेवटचे काही दिवस मला माझ्या गावात माझ्या माणसामध्ये घालवायचे होते. तू माझ्यासाठी नेहमीच हसवतास. माझे जाण्याचे दुःख धरून घेऊन होतोस आणि रडतही बसून होतोस. अलविदा मित्रा. वेदच्या बाबांचा फोन. हॅलो, हा काका वेद कुठे आहे? मला त्याच्याशी बोलायचंय. बाळा, वेद आपल्याला कायमचा सोडून गेला.
आपली ही मैत्री अशीच राहिली पाहिजे. हो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. समज मी अचानक निघून गेलो तर काय करशील? आणि मी सापडलो नाही तर? प्रत्येक मैत्रीची एक आठवण असते आणि काहींची एक अखेरचं पत्र.